तर नमस्कार मित्रांनो, हा क्वेश्चन पेपर आहे तलाठीचा 26 ऑगस्ट 23चा हा क्वेश्चन पेपर आहे आणि शिफ्ट कोणती आहे तर ती आहे दुसरी शिफ्ट. ओके, या ठिकाणी आपण मॅथ आणि रिझनिंगवाला जो पार्ट असतं, रिझनिंगवाला पार्ट तो या ठिकाणी आपण एक्सप्लेन करत आहोत. ओके, तर बघा पहिला क्वेश्चन बघा, या ठिकाणी 25वा क्वेश्चन आहे, पण अगोदरचे सर्व क्वेश्चन रिझनिंगचे असल्यामुळे मी या ठिकाणी मॅथचे क्वेश्चन आधी घेत आहे. ओके, तर बघा शेवटून आपण नेत आहोत. तर बघा, एक विशिष्ट रक्कम ही चक्रवाढ व्याजाने 7 वर्षात तिच्या स्वतःच्या 3 पट होत असेल तर किती वर्षात तिच्या 9 पट होईल. बघा मित्रांनो, किती वर्षात? 7 वर्षात ती तिच्या 3 पट होते, म्हणजे ही एक रक्कम आहे. एक रक्कम किती वर्षात? 7 वर्षात. 7 वर्षात तिच्या किती होते? स्वतःच्या 3 पट होते. ओके, म्हणजेच काय होत आहे की ही जर एक रक्कम पकडली तर ती 7 वर्षात किती होत आहे? 7 वर्षात ती किती होत आहे? स्वतःच्या 3 पट होत आहे, म्हणजेच किती होत आहे? 9 होत आहे. ओके, 3चे 3 पट 9 होत आहे ना. म्हणजेच बघा, विचारलं काय या ठिकाणी, स्वतःच्या 9 पट होण्यासाठी, स्वतःच्या 9 पट होण्यासाठी तिला किती वर्ष लागतील. ओके, बघा एक रक्कम आहे एक. ओके, तिला 9 पट होण्यासाठी किती वर्ष लागत आहेत? हे 7 आणि हे 7 यांची बेरीज केली किती वर्ष येत आहे? 14 वर्ष. ओके, म्हणजेच एक रक्कम ती स्वतःच्या 9 पट होण्यासाठी किती वर्ष लागतील तुमचे? 14 वर्ष. पहिलं ऑप्शन तुमचं काय असेल? करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा, मूळ किंमत आणि विक्री किंमत यातील फरक किती आहे? 182 रुपये. जर नफ्याची टक्केवारी 28% असेल तर विक्री किंमत या ठिकाणी किती असेल असं विचारलेलं आहे. बघा, विक्री किंमत आपल्याला काढायची आहे आणि नफ्याची टक्केवारी किती आहे? 28 आहे. ओके, आणि फरक किती आहे? 182. बघा, जर मूळ किंमत आपण 100 ठेवली आणि त्याला जर नफा झाला, नफा किती झाला? 28, म्हणजेच किती होईल? 128 होईल. ओके, म्हणजेच काय होतं तुमचा हा जो फरक आहे, हा फरक हा किती आहे? फरक बघा 182 आहे. ओके, म्हणजेच बघा हा 28 म्हणजे किती होत आहे? 182. बघा 28 म्हणजे किती होत आहे? 182 होत आहे. तर तुम्हाला काय काढायचं आहे? विक्री किंमत. विक्री किंमत काय आहे? 128. ओके, 128 म्हणजे किती? हाच तुम्हाला काढायचा आहे. बघा तिरपा गुणाकार करा. काय होता? 128 गुणिले 182. ओके, भागिले किती? 28. ओके, बघा 4 7 28 होतात आणि 4 4 3 12 आणि 4 2 8. ओके, त्यानंतर बघा 7 2 14 आणि 7 6 42. ओके, तुम्हाला आता या 32 आणि 26 या ठिकाणी गुणाकार करायचा. बघा 32 आणि 26. ओके, बघा यांचं गुणाकार करा आधी. किती येतं? 6 2 12, हातचे 1. ओके, यांचं तिरपा गुणाकार करा. बेदुने 4 आणि 6 3 18. ओके, 18 आणि 1 5 म्हणजेच किती होत आहे? 23 होत आहे. 23चे 3, हातचे 2. ओके, आता बघा यांचा गुणाकार करा. 3 2 6 7 8. ओके, म्हणजेच काय होत आहे तुमचं? 832 हे काय मिळत आहे तुम्हाला? टोटल काय? विक्री किंमत या ठिकाणी मिळत आहे. म्हणजेच तुमचं जे पहिलं ऑप्शन राहील 832 हे या ठिकाणी काय असेल? करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा, मूल्य या ठिकाणी तुम्हाला काढायचं आहे. बघा 17 आणि 21 किती होतात? 38 होतात. ओके, त्यानंतर भागाकार. त्यानंतर 10 आणि 9 किती होत आहेत? 19. त्यानंतर बघा या ठिकाणी 20 आणि 3 किती होत आहेत? 23, म्हणजे 46 भागिले किती होत आहेत? 23 होत आहेत. ओके, बघा 23 दुने किती होत आहे? 46 आणि 19 दुने 38. काय उरलं तुमचं? 2 2 कटलं. काय उरलं? 1 उरलं. म्हणजेच तिसरं ऑप्शन तुमचं या ठिकाणी काय असेल? करेक्ट असेल. नेक्स्ट बघा, या ठिकाणी तुम्हाला मूल्य विचारलेलं आहे. बघा तुम्हाला काय करायचे? यांची ॲडिशन करायची आहे. कितीपर्यंत? 89 91 पर्यंत. ओके, तर बघा मित्रांनो, समजून घ्या. जर याला आपण इलॅबोरेट केलं तर तुम्हाला काय मिळेल? बघा 1/5 मायनस 1/7 मिळेल. ओके, तर एवढंच मिळणार नाही, तर तुम्हाला काय करावं लागेल? हाफने गुणावं लागेल. ओके, बघा काय होतं या ठिकाणी, यांचं जर तिरपं गुणाकार केले तुम्ही तर काय मिळतं आहे तुम्हाला? 7 मायनस 5 1 5. ओके, आणि खाली किती राहिले? 35. ओके, तर बघा काय मिळत आहे तुम्हाला? 2/35. ओके, म्हणजेच काय होतं आहे तुम्हाला? हाफने काय केलं आहे? आपण गुणला आहे. ओके, हाफने गुणला आहे, म्हणजेच काय होतं आहे तुम्हाला? 1/35 या ठिकाणी मिळत आहे. ओके, म्हणजेच तुम्हाला इलॅबोरेट तुम्ही कसं करू शकता? या पद्धतीने तुम्ही त्याला इलॅबोरेट करू शकता. ओके, आता बघा हा जर या प्रकारे इलॅबोरेट झाला तर दुसरावाला जो आहे, दुसरीवाली संख्या ही कशी इलॅबोरेट होईल? बघा काय होत आहे? 1/5 मायनस 1/7, त्यानंतर प्लसचं चिन्ह. ओके, आता बघा ही संख्या मी या ठिकाणी कशी लिहितं? 1/7 मायनस 1/9. ओके, अशी अशी बनेल. त्यानंतर ही वाली बघा 1 प्लस 1/9 मायनस 1/11. ओके, अशी या ठिकाणी संख्या समोर पण बनत जाईल. ओके, पण या ठिकाणी बघा बनल्यानंतर, सर्व संख्या बनल्यानंतर काय होईल?
तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, हाफ करायचा आहे. ओके, तेव्हाच तुमचं ते व्हॅल्यू काय होईल, बरोबर होईल. ओके, तर बघा आता काय होत आहे या ठिकाणी -1/7 आणि +1/7 कटलं. त्यानंतर बघा -1/9 आणि +1/9 कटलं. शेवटी काय उरत आहे तुमचं, हे उरत आहे ना. ओके, म्हणजेच तुमचं काय होत आहे 1/5 - 1/11 तुम्हाला भेटत आहे. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला काय मिळेल बघा, या ठिकाणी पहिली संख्या ही राहील तुमची. ओके, बघा 1/2 आणि त्यानंतर 1/5 मायनस शेवटची संख्या काय मिळेल तुम्हाला 1/91 मिळेल ना, 1/91. ओके, आता तुम्हाला हे सॉल्व करायचं आहे, तेव्हाच तुम्हाला काय मिळेल, ऑप्शनमधील आन्सर मिळेल एखादा. तर बघा काय होत आहे, 5 यांचा तिरपा गुणाकार करा. 5 1 5 आणि 91 1 91. ओके, म्हणजेच 91 मायनस 5 भागिले किती होईल 91 गुणिले 5 म्हणजेच 5 9 45 आणि 5 1 5 म्हणजेच काय होतं आहे 455 या ठिकाणी मिळत आहेत तुम्हाला. ओके, आणि त्यानंतर बघा काय होतं आहे 91 मायनस 5 म्हणजेच किती उरत आहे बघा, 91 मायनस 5 म्हणजे 86 उरत आहे ना, 86 आणि खाली काय राहील तुमचं 455. आणि बघा या ठिकाणी 2 हाफ केला आपण, या ठिकाणी काय होतं हाफ करायचोच आहो ना आपण. तर बघा काय होतं गुणिले 1/2 म्हणजेच काय होतं या ठिकाणी काय उरते तुमचं 43 या ठिकाणी उरतील. ओके, म्हणजेच 43 बाय किती आलं तुमचं आन्सर 455. ओके, 43/455 हे तुमचं काय राहील या ठिकाणी आन्सर राहील. ओके, तर नेक्स्ट बघा काय म्हणता, एका सायकलच्या चाकाचा व्यास 5.6 सेंटीमीटर आहे आणि एका सायकल स्वाराला 23 किलोमीटर पर आवर वेगाने गंतव्यस्थानी पोहोचण्यासाठी किती 24 मिनटं लागतात. तर प्रवासादरम्यान चाकाच्या फेऱ्या या ठिकाणी विचारलेल्या आहे. ओके, तर बघा तुम्हाला चाकाच्या फेऱ्या काढण्यासाठी टोटल डिस्टन्स काढावं लागेल आणि टोटल डिस्टन्स काढल्यानंतर तुम्हाला या व्यास जो राहील, ओके व्यास चाकाचा, त्या व्यासाने काय करावं लागेल तुम्हाला भाग द्यावा लागेल. ओके, तर बघा आधी जर आपण काय काढलं, टोटल डिस्टन्स काढायचं आहे आपल्याला 24 मिनटात. ओके, बघा 23.1 किलोमीटर किती 60 मिनटात, तर 24 मिनटात काय होईल 24 मिनटात किती. ओके, 24 मिनटात किती चालेल तो बघा, या ठिकाणी मी ठेवतो आहे 23.1 यांचा तिरपा गुणाकार करत आहो मी गुणिले 24 भागिले काय 60. ओके, आणि तुम्हाला कशाने भागायचं आहे, या परिघाने भागायचं आहे. ओके, या परिघाने भागायचं आहे. जर 5.6 सेंटीमीटर याची काय असेल व्यास असेल तर त्रिज्या किती होईल, त्रिज्या 2.8 होईल ना. ओके, म्हणजेच काय असते व्यासाच्या अर्धी असते त्रिज्या. ओके, तर बघा परिघाचं सूत्र काय 2πr आहे. ओके, तर बघा या ठिकाणी 2π म्हणजेच काय होतं 22/7 होतं आणि r काय आहे तुमच्याकडे 2.8 आहे. ओके, तर बघा आता हे तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी सॉल्व करायचं आहे. सॉल्व केल्यानंतर तुम्हाला काय मिळेल, ऑप्शनमधून एक मिळेल. ओके, तर बघा 7ने मी 28ला काटतोय, 7 4 28 म्हणजे 0.4 या ठिकाणी राहिलं. ओके, त्यानंतर बघा 12 2 24 आणि 12 पंजे 60. ओके, तर बघा आता टोटल काय राहिलं तुमच्याकडे, मी या ठिकाणी लिहितो आहे 23.1 गुणिले 2. ओके, हे जे भागाकारात आहे ते कुठे जाईल, इथे जाईल. ओके, कारण या खालच्या अंशामध्ये असलेली संख्या आहे ती. ओके, तर बघा काय उरलं या ठिकाणी 2 गुणिले 22 गुणिले 0.4 आणि काय होतं आहे गुणिले 5. ओके, हे जे 5 आहे 5 काय राहतील छेदात राहतील ना. ओके, या ठिकाणी बघा 2 2 या ठिकाणी कटले, त्यानंतर काय राहिलं 0.4 आहे या ठिकाणी. ओके, बघा 22 गुणिले 5 जर केलं तर या ठिकाणी किती राहतील, 22 गुणिले 5 काय होतं 110 होतील आणि 110 गुणिले 0.4 म्हणजेच काय होतं आहे तुमचं किती होतील 11 4 44. ओके, म्हणजेच पॉईंट कटला, शून्य कटला, म्हणजे या ठिकाणी किती राहील 44 तुमचं काय राहील सेंटीमीटर राहील. ओके, 44 सेंटीमीटर. आणि वर काय राहील तुमचं, वर काय उरलं तुमचं 23.1 किलोमीटर. आता बघा या ठिकाणी 23.1 किलोमीटर आपल्याला याला हे सेंटीमीटरमध्ये असल्यामुळे सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करायचं. हे झाले 2 शून्य म्हणजे मीटरमध्ये आणि त्यानंतर 2 शून्य म्हणजे सेंटीमीटर. ओके, आता बघा तुम्हाला कशाने भाग द्यायचा आहे 44ने. ओके, बघा 44 म्हणजे 11 4 44 आणि 11 2 22 आणि त्यानंतर काय उरलं तुमच्याकडे 11 1 11. ओके, आता बघा तुमच्याकडे टोटल काय राहिलं या ठिकाणी 4 म्हणजे 21 0 0 त्यानंतर 0 0. ओके, आणि भागिले किती उरले 4.
आता बघा तुम्हाला काय मिळालं या ठिकाणी, ही संख्या मिळाली. ओके, म्हणजेच काय केले तुम्ही 2100ला तुम्ही 4ने भागलं तर तुम्हाला काय मिळेल, उत्तर मिळेल. ओके, म्हणजेच काय होतं तुमचं 52,500 एकूण चाकाच्या काय होतील, फेऱ्या होतील. ओके, म्हणजे तुमचं पहिलं ऑप्शन या ठिकाणी काय असेल, करेक्ट असेल. ओके, हे तुम्ही सॉल्व्ह करून बघा. ओके, तुमचं काय येईल आन्सर, 52,500 येईल. ओके, म्हणून या ठिकाणी पहिलं ऑप्शन काय असेल, करेक्ट असेल. ओके, काय उरलं तुमच्याकडे, एवढी संख्या. ओके, जागाअभावी मी आता या ठिकाणी सॉल्व्ह नाही करू शकणार. पण बघा, जर 2100चे 4 भाग केले तर एक भाग तुम्हाला काय मिळेल, एक भाग 525 मिळेल ना. म्हणजेच तुमचा आन्सर काय आहे, पहिलं ऑप्शन हे तुमचं या ठिकाणी काय असेल, करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा काय म्हणता, एका रकमेवर 2 वर्षासाठी मिळणारे चक्रवाढ व्याज किती आहे, 6,600 आहे. तर व्याजाचा वार्षिक दर 20% असेल तर ती रक्कम किती. ओके, आपल्याला काय काढायचं आहे, मूळ रक्कम या ठिकाणी आपल्याला काढायची आहे, मुद्दल आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. बघा, जर मी एखादी व्हॅल्यू घेत आहे 100 रुपये, या 100 रुपयावर 20% व्याज म्हणजेच काय होईल, पहिल्या वर्षी किती होईल, 20% होईल. म्हणजेच 20 रुपये, समजा 100 रुपये मी या ठिकाणी घेतलं तर पहिल्या वर्षी 20 रुपये लागतील आणि दुसऱ्या वर्षी काय होईल, दुसऱ्या वर्षी पण 20 लागेल आणि व्याजावर व्याज या ठिकाणी लागेल. किती, या 20चे 20% म्हणजेच काय होईल, 4 होईल. ओके, आता बघा या ठिकाणी तुम्हाला हा मिळालेला या ठिकाणी व्याज. ओके, व्याज किती मिळालेला आहे तुमच्याकडे, 44 रुपये. 100वर 44 रुपये मिळालेला आहे. ओके, तर बघा या ठिकाणी हा झाला चक्रवाढ व्याज. ओके, कारण या ठिकाणी व्याजावर व्याज लागत आहे. तर बघा या ठिकाणचं चक्रवाढ व्याज किती आहे, 6,600, म्हणजे 44 म्हणजे काय तुमचं 6,600 आहे. ओके, तर या ठिकाणी 100 म्हणजे किती हे तुम्हाला या ठिकाणी सॉल्व्ह करायचं आहे. बघा, 100 गुणिले 6,600 भागिले 44. ओके, बघा काय होतं या ठिकाणी, 11×4 44 आणि 11×6 66. ओके, आता बघा या ठिकाणी काय उरलं, 25 आणि 25 का 150, म्हणजेच काय होतं 2 शून्य या ठिकाणी. म्हणजे तुमची मुद्दलाची रक्कम किती असेल, तर ती 15,000. दुसरा ऑप्शन या ठिकाणी काय असेल तुमचा, करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा काय म्हणता, एक स्कूटर पी ते क्यू पर्यंत 40 किलोमीटर वेगाने जाते आणि क्यू पासून पी पर्यंत 30 किलोमीटर पर आवर वेगाने प्रवास करते. तर या संपूर्ण प्रवासात स्कूटरचा सरासरी वेग या ठिकाणी विचारलेला आहे. बघा, सरासरी वेग काढायसाठी काय करतो, जायचा वेग गुणिले यायचा वेग. ओके, बघा 2 गुणिले जायचा वेग किती आहे, 40 गुणिले यायचा वेग किती आहे, 30 आहे. आणि कशाने भाग देतो आपण, या दोघांच्याही बेरजेने. ओके, यांची बेरीज किती येत आहे, 70. ओके, बघा 1 0 1 0 कटलं, काय राहिलं, 3 4 12 आणि 12 2 24. म्हणजेच काय होतं या ठिकाणी 240/7. हे तुमचं काय झालं, सरासरी स्पीड झाली. बघा 240/7, पहिलं ऑप्शन या ठिकाणी काय असेल तुमचं, करेक्ट असेल. ओके, हेच क्वेश्चन तुम्ही दुसऱ्या पद्धतीने सुद्धा काढू शकता. बघा, जर तुम्ही 120 जर अंतर पकडले, ओके, तर बघा 40च्या स्पीडनं जायला किती वेळ लागेल, 3 तास लागेल. ओके, प्लस काय होतं तुमची 30ची स्पीड, तेच वापस येण्यासाठी म्हणजेच 120 हे अंतर 30च्या स्पीडनं किती वेळ लागेल, तर तो लागेल 4 तास. ओके, म्हणजेच किती होत आहे बघा, 240/7. ओके, तुम्ही या पद्धतीने पण सॉल्व्ह करू शकता. ओके, नेक्स्ट बघा काय म्हणता, या ठिकाणी अपूर्णांक दिलेले आहेत. या अपूर्णांकापैकी म्हणजे किती अपूर्णांक हे 13/19 पेक्षा काय मोठे आहे म्हणत आहे. ओके, बघा 4 दिलेले आहेत, त्या 4 अपूर्णांकापैकी कोणते अपूर्णांक या 13/19 पेक्षा मोठे विचारलेले आहे. बघा मी एक एक कम्पेअर करतो आहे. बघा 13/19. ओके, बघा 5/7. या ठिकाणी बघा 19 पंजे किती होते, 95 होतात आणि त्यानंतर 13×7 91 होतात. कोणती संख्या मोठी आहे या ठिकाणी, ही मोठी आहे, म्हणजे तुमचा हा जो अपूर्णांक राहील हा या ठिकाणी मोठा राहील. नेक्स्ट बघा 13/19 या ठिकाणी आता याच्याशी कम्पेअर करतो मी 8/13. ओके, बघा 13 किती होतात, 169 होते आणि त्यानंतर 19 8 किती होतात, 152 होतात. ओके, म्हणजे या ठिकाणी कोणता अपूर्णांक मोठा आहे, हा अपूर्णांक मोठा आहे. ओके, त्यानंतर बघा, त्यानंतर जर बघितलं आपण 13/19 आणि 5/8. ओके, 5/8, 13×8 किती होतात बघा, 19 पंजे 95 आणि 13×8 104. 104. ओके, 13×8 104, म्हणजे या ठिकाणी कोणता मोठा आहे, हाच मोठा आहे. त्यानंतर बघा शेवटचं 13/19 आणि कोणतं राहिलं, या ठिकाणी 6/11 राहिला. ओके, 6/11. आता बघा 19
सक्का. ओके, 19 6 किती होत आहे? 114 होत आहे. आणि 13 गुणिला 11 हे किती होत आहे? 143 होत आहे. ओके, म्हणजे या ठिकाणी कोणता अपूर्णांक मोठा राहील? हाच राहील ना. बघा, या ठिकाणी हा अपूर्णांक मोठा भेटला आहे, हा पण या ठिकाणी मोठा भेटला आहे, आणि या ठिकाणी हा. ओके, म्हणजेच तिन्ही जे अपूर्णांक आहे त्या तिन्ही अपूर्णांकापैकी जो पहिला अपूर्णांक आहे हाच काय आहे? या 13/19 पेक्षा काय आहे? मोठा आहे. ओके, बघा या ठिकाणी हा एकच मोठा आहे, त्यामुळे आपलं कोणता ऑप्शन येईल? ऑप्शन नंबर 2 1. ओके, म्हणजे एकच अपूर्णांक काय आहे? 13/19 पेक्षा मोठा आहे. दुसरा ऑप्शन तुमच्या या ठिकाणी काय असेल? करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा काय म्हणत आहे. एक दूध विक्रेता 40 लिटर दूध हे 30 रुपये प्रति लिटर दराने विकत घेतो. ओके, बघा 40 रुपये प्रति 40 लिटर किती रुपये? 30 रुपये. ओके, त्यानंतर बघा आणि त्यात 5 लिटर पाणी मिक्स करतो, आणि पाणी हे काय? विनामूल्य आहे. हे मिश्रण त्याने 36 रुपये प्रति लिटर प्रमाणे विकले तर नफ्याची टक्केवारी किती? असं या ठिकाणी विचारलेलं आहे. बघा, तो काय करतो? 40 लिटर दूध 30 रुपये प्रमाणे घेतो, म्हणजे टोटल किती रुपये होतील? 1200 रुपये. ओके, त्यानंतर बघा 5 लिटर त्याने पाणी मिक्स केलं, म्हणजेच 40चे किती लिटर झाले? 45 लिटर, आणि ते 36 रुपये प्रमाणे विकले. ओके, 36 रुपये प्रमाणे. बघा 45 गुणिले 36 करा, काय होतं? बघा आधी मी काय करतो? शेवटच्या याचा गुणाकार करतो, म्हणजे 6 पंचे 30, 30चे 0 हातचे राहिले 3. बघा त्यानंतर या दोघांचा आणि या दोघांचा गुणाकाराची बेरीज. ओके, बघा 4 पंचे 20, सॉरी 4 सक 24 आणि 5 तिरी 15, आणि हे 3 किती झाले? 42. 42चे 2. ओके, हातचे आले 4. त्यानंतर बघा 4 तिरी 12 आणि हे 4 16. ओके, बघा तुम्हाला टोटल 45 लिटर 36 प्रमाणे किती रुपये भेटले? 1620 भेटले. ओके, तर बघा आता 1200ला घेतलं होतं आणि 1620 रुपये, म्हणजेच 1200वर किती जास्त मिळत आहेत? 1200वर किती जास्त मिळत आहेत? 420. ओके, तर बघा हे आपले टक्के काढायचे आहेत, म्हणजे 100. बघा 0 0 कटले. आता बघा 12 3 किती होतात? 36. ओके, 12 3 36. उरलं काय तुमचं? 6 आणि 0, म्हणजेच 12 पंजे 60. म्हणजेच तुमचा आन्सर काय येईल? किती येईल तुमचा नफा? नफा येईल 35%. ओके, म्हणजेच तुमचं पहिलं ऑप्शन काय असेल? करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा काय म्हणतात. एल आणि एम हे दोन नळ अनुक्रमे 20 तासात आणि 24 तासात एक टाकी भरू शकतात. जर पहाटे 4 वाजता दोन्ही नळे जर एकत्र उघडले तर बरोबर दुपारी 4 वाजता टाकी पूर्णपणे भरण्यासाठी नळ यल किती वाजता बंद केला पाहिजे? ओके, बघा या ठिकाणी काय होत आहे? यल आणि यम ओके एकत्रितपणे सुरू केलं आहे. त्यानंतर किती वाजता यल बंद केला पाहिजे? ओके, यलला काय करू आपण या ठिकाणी? बंद करू, जेणेकरून आपल्याला इथं 4 वाजता काय होईल? ती टाकी पूर्णपणे भरेल असं या ठिकाणी विचारलं गेलं आहे. ओके, बघा यल जर लेफ्ट झाला, यल बंद केला, म्हणजे या ठिकाणी कोण असेल? यम असेल. ओके, आता बघा यल हा किती तासात भरू शकतो? 20 तासात. त्यानंतर यम यम हा किती तासात? 24 तासात. ओके, बघा 24 तासात. यांचा एलसीएम काढा. एलसीएम किती येईल? 120 येईल. बघा 20 6 आणि 24 5. बघा यांची ही इफिशियन्सी भेटली. ओके, बघा ही एका तासाची इफिशियन्सी झाली. एका तासाची. बघा हा काय करत आहे? समजा हे एका तासाचे लिटर प्रमाणे 6 लिटर जर घेतलं तर तो 20 तास काम करून किती लिटर पाणी भरत आहे? 120. ओके, आणि तसंच हा एका तासात 5 लिटर पाणी भरून 24 तासात किती भरत आहे? 120 लिटर पाणी भरत आहे. ओके, म्हणजेच टोटल तुमच्याकडे किती आहे? 120 लिटर पाणी आहे. ओके, 120 लिटर. तर बघा या ठिकाणी बघा हा जो एम जो आहे एम हा शेवटपर्यंत काम करत आहे. ओके, एम हा शेवटपर्यंत या ठिकाणी काम करत आहे. म्हणजेच काय होत आहे? एम किती तास काम करत आहे? बघा सकाळचे 4 बघा सकाळचे 4 ते शेवटचे म्हणजे संपायच्या अगोदरचे 4. ओके, तर बघा या ठिकाणी किती होत आहे? 4 ते 4 12 तास होत आहे ना, म्हणजे एम जो आहे हा 12 तास या ठिकाणी काम त्याने केलं आहे. तर बघा एका तासात किती करतो आहे? किती लिटर पाणी भरतो आहे? 5 लिटर. तर 12 तासात किती करेल? 60 लिटर पाणी भरेल ना. बघा 120 पैकी 60 लिटर जर गेले तर किती लिटर राहिले? 60 लिटर. आणि हे 60 लिटर कुणाला भरायचं आहे? कुणाला भरायचं आहे? या यलला. ओके, तर बघा हा यल कितीपर्यंत भरू शकते? हे 60. बघा एलची इफिशियन्सी किती आहे? एलची इफिशियन्सी 6 आहे. ओके, तर बघा या ठिकाणी काय होईल? 60 भागिले एल किती आहे? 6. ओके, एल 6 आहे. 6 आहे, तर याला किती तास लागतील? बघा याला किती तास लागतील? 6 10 60. ओके, म्हणजे या ठिकाणी काय होतं? 10 तास जे आहे ते कोणाला लागतील?
या एलला लागतील. ओके, म्हणजेच काय होत आहे, या 10 तासानंतर एलला बंद करावं लागेल. ओके, म्हणजेच काय होत आहे, सकाळची 4 ते 10 तास नंतर म्हणजेच किती किती वाजता बंद करावं लागेल बघा. या ठिकाणी 10 तास नंतर म्हणजेच या ठिकाणी किती येईल, 2 वाजता. ओके, दुपारी 2 वाजता काय करावं लागेल, एल हा बंद करावा लागेल. ओके, तर अशा प्रकारे तुमचं दुसरं ऑप्शन करेक्ट असेल. नेक्स्ट बघा काय म्हणतात, रमेश, सुरेश आणि महेश यांनी मिळून एक काम पूर्ण केले. रमेश आणि सुरेश यांनी मिळून 35% काम पूर्ण केले. त्यानंतर सुरेश आणि महेश यांनी मिळून 75% काम पूर्ण केले. तर तिघांपैकी कोण सर्वाधिक कार्यक्षम आहे असं या ठिकाणी विचारलेलं आहे. बघा तिघे मिळून किती टक्के काम करतील, हे 100% काम पूर्ण करतील. ओके, तर बघा या तिघांमधून मी काय करतो आहे, रमेश आणि सुरेशचे काम मायनस करतो आहे. ओके, म्हणजेच काय भेटेल, रमेश आणि सुरेशचे काम जर मी मायनस केलं, या दोघांचे काम मायनस केलं, तुम्हाला महेश भेटेल ना. ओके, बघा महेश किती होईल, महेश 100 मायनस किती होईल, 35, म्हणजेच काय होईल, 65 हा कोण राहील, महेश राहील. ओके, त्यानंतर बघा या 100मधून सुरेश आणि महेशचे जर मी कमी केले, बघा या 100मधून सुरेश आणि महेशचे कमी केले तर तुम्हाला कोण मिळेल, रमेश मिळेल. ओके, रमेश किती होईल, 100मधून 75% जर मायनस केले तर किती होईल, रमेश 25 होईल. ओके, त्यानंतर कोण राहिला आहे, सुरेश राहिला आहे. ओके, बघा सुरेश राहिला आहे, तर सुरेश किती राहील, बघा या दोघांच्याही तिघांमधून जर मायनस केलं, 100मधून 65 आणि 25 मायनस केलं, म्हणजेच किती 90 मायनस केलं, तर सुरेश किती राहील, 10 राहील. तर बघा या ठिकाणी कोण सर्वाधिक कार्यक्षम वाटेल तुम्हाला, रमेश किती युनिट काम करत आहे, 65 युनिट काम करत आहे. म्हणजेच जो महेश आहे, महेश हा काय करत आहे, 65 युनिट काम करत आहे. म्हणजेच या ठिकाणी सर्वाधिक कार्यक्षम कोण होईल, या ठिकाणी महेश होईल. ओके, चौथा ऑप्शन तुमचा या ठिकाणी काय असेल, करेक्ट असेल. नेक्स्ट बघा काय म्हणतात, एका वर्गातील मुले आणि मुलींच्या संख्येचे गुणोत्तर 10ला 11 आहे आणि वर्गातील मुले आणि मुलींच्या सरासरी वजन अनुक्रमे किती आहे, 21 किलो आणि 84 किलोग्राम आहे. तर बघा या ठिकाणी सर्व मुलींचे मिळून सरासरी वजन या ठिकाणी विचारलेलं आहे. बघा मुले जर बघितलं आपण, मुले किती आहेत, टोटल 10च्या गुणोत्तरात आहेत आणि त्यांचे वजन किती आहे, 21. बघा मुले 10च्या गुणोत्तरात आहेत आणि त्यांचे सरासरी वजन किती आहे, 21 आहे. म्हणजेच हे किती होतील तुमचे 210 टोटल kg वजन. ओके, त्यानंतर बघा 84 kg कुणाचं आहे, मुलींचे 11च्या गुणोत्तरात. ओके, म्हणजे 11 संख्या म्हणू आपण या ठिकाणी. तर बघा 11 गुणिले 84 करा, किती होत आहे, 11 गुणिले 84, 11 4 84. ओके, आणि त्यानंतर 11 किती राहिले, हातचे 8 राहिले, 11 8 88 आणि 8 ओके 92. ओके, तर बघा या ठिकाणी काय मिळालं तुम्हाला, टोटल वजन या ठिकाणी 210 आणि 924 मिळालेलं आहे. त्यानंतर बघा संख्या किती आहे टोटल मुलींची, टोटल संख्या तुमची आहे 21. या 21 या संख्येने तुम्हाला काय करायचं आहे, भागायचं आहे. ओके, तर बघा जर आपण यांची बेरीज न करता भागलं तर काय होतं, 21 10 210. ओके, आणि त्यानंतर बघा 21 4 84 होतील, उरले 8 आणि 21 4 84. म्हणजेच काय भेटत आहे तुम्हाला, बघा किती भेटत आहे तुम्हाला, 54. टोटल सरासरी किती भेटत आहे, 54 भेटत आहे. बघा चौथा ऑप्शन तुमचा या ठिकाणी काय असेल, करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल असं या ठिकाणी विचारलेलं आहे. बघा ओव्हरऑल जर बघितलं तर 840 860 880 या ठिकाणी कितीचा फरक आहे, 20चा फरक येत आहे. ओके, आणि त्यानंतर 765 745 725 यामध्ये कितीचा फरक होत आहे, या ठिकाणी होत आहे -20चं. ओके, या ठिकाणी +20चं. तर बघा काय होईल आता, 880 नंतर नेक्स्ट काय राहील तुमचं, +20 होईल ना, +20 होईल. म्हणजेच या ठिकाणी 880 + 20 किती येईल तुमचं, 900 येईल. ओके, 900 तुमचं काय असेल, करेक्ट आन्सर असेल. ओके, पहिला ऑप्शन तुमचं करेक्ट असेल. नेक्स्ट बघा काय म्हणतात, कोणत्या 2 अंकात अदलाबदल केल्यावर समीकरण संतुलित होईल असं या ठिकाणी विचारलेलं आहे. बघा ओव्हरऑल जर आपण 2ला जर चेंज केलं, बघा 2ला चेंज करून आपण या ठिकाणी 5 आणलं तर काय होईल, 6/5 होईल ना. बघा या ठिकाणी पूर्ण भाग जाणार नाही, त्यामुळे आपण हे ऑप्शन स्किप करणार. त्यानंतर बघा या 2च्या ठिकाणी जर 7 घेतलं तर 6/7 होईल, 6/7 होईल. म्हणजे तुमचं आन्सर पूर्णांकात येणार नाही. ओके, आपल्याला आन्सर काय पाहिजे, पूर्णांकात पाहिजे. ओके,
त्यामुळे हा पण या ठिकाणी आपण स्किप करणार आहे, हे दोन्ही या ठिकाणी येणार नाही. त्यानंतर बघा 7च्या ठिकाणी 4 ठेवा आणि 4च्या ठिकाणी 7 ठेवून बघा या ठिकाणी 4 - 5 गुणिले 6 भागिले 2 प्लस काय ठेवतो आहे मी 4च्या ठिकाणी 7 आणि 7च्या ठिकाणी एक मिनिट भागिले या ठिकाणी भागिले 2 आहे. ओके, आणि 4च्या ठिकाणी 7 आणि 7च्या ठिकाणी 4 मी ठेवला आहे. ओके, आता बघा यांची बेरीज किती म्हणजे टोटल 3 येते किती यार बघा. ओके, तर बघा मी काय करतो भागाकार आधी करतो आहे म्हणजे या ठिकाणी किती आलं 3 आलं. त्यानंतर 3 × 5 = 15 आलं या ठिकाणी. ओके, आता बघा काय मिळत आहे तुम्हाला -15 आणि या ठिकाणी काय भेटत आहे 4 + 7 मिळत आहे म्हणजेच 11 - 15 किती होईल -4 होईल ना. म्हणजेच या ठिकाणी हा पहिला ऑप्शन या ठिकाणी येणार नाही. तर कोणतं येईल तुमचं शेवटचा ऑप्शन चौथा ऑप्शन या ठिकाणी येईल. ओके, बघा आपण टॅली करून बघू. तर काय होतं आहे 4च्या ठिकाणी 6 आणि 6च्या ठिकाणी 4 ठेवायचे आपल्याला. 7 - 5 गुणिले 6च्या ठिकाणी किती ठेवायचे आहे 4 ठेवायचे आहे. त्यानंतर भागिले 2 प्लस 4च्या ठिकाणी 6 ठेवायचे आहे. ओके, आता करा बघा काय होतं आहे या ठिकाणी 2 राहिले आणि 2 × 5 = 10. ओके, -10 ओके, आता हे कटले तिन्ही तुमच्याकडे या ठिकाणी राहिले 10. आता बघा 7 आणि 6 किती उरतात 13 उरतात ना. 13 आणि या ठिकाणी -10 म्हणजेच काय होईल तुमचं बरोबर किती येईल 3 येईल. म्हणजेच तुमचं काय होत आहे आन्सर सॅटिस्फाईड होत आहे. ओके, म्हणून तुमचं जे चौथं ऑप्शन राहील हे काय असेल बरोबर असेल. ओके, नेक्स्ट बघा प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल असं या ठिकाणी विचारलेलं आहे. बघा काय म्हणत आहे ओव्हरऑल जर बघितलं आपण या ठिकाणी तर काय वाटत आहे तुम्हाला 6 × 4 ओके किती होतात 624 - 1 या ठिकाणी दिसत आहे. ओके, त्यानंतर 23 × 4 जर केलं 23 × 4 = 92 होतात. 92 - 1 या ठिकाणी दिसत आहे. ओके, तसंच काय असेल या ठिकाणी पण 91 × 4 किती होतात 364 होतात -1 या ठिकाणी होत आहे. ओके, बघा 6 × 4 किती होतात 24 - 1 बरोबर 23 असं या ठिकाणी काय होतं पॅटर्न फॉलो होता. ओके, तर बघा या ठिकाणी काय 1451 गुणिले किती होतील 4 होईल. ओके, -1 करू आपण. ते बघा 4 × 1 = 4 4 × 5 = 20 0 हातचे 2 4 4 16 आणि 2 18 हातचे 1 4 1 4 आणि 1 5 बघा 5804. ओके, 5804 मायनस काय होईल 1 होईल. ओके, म्हणजेच किती येईल 5803 हा तुमचा या ठिकाणी आन्सर यायला पाहिजे. पण आयोगाने बघा TCSने काय दिलेलं आहे तिसरा ऑप्शन या ठिकाणी करेक्ट दिलेला 5804. ओके, ते नंतर काय झालेले असेल चेंज झालेलं असेल. ओके, म्हणून तुमचा या ठिकाणी चौथा ऑप्शन या ठिकाणी काय असेल करेक्ट असेल. नेक्स्ट बघा गटात न बसणारे ओळखायचे तुम्हाला या ठिकाणी. बघा टी नंतर एक्स कितीचा फरक आहे +4चा. बघा TXB. ओके, टी नंतर एक्स कितीचा फरक आहे +4चा फरक आहे. त्यानंतर एक्स नंतर बी कितीचा फरक आहे +4चा फरक आहे. ओके, बघा हा जो पॅटर्न आहे हा लॉजिक तुम्हाला या तिन्हीमध्ये तुम्हाला सारखाच मिळेल. ओके, पण यामध्ये जर बघितलं D, H आणि K मध्ये तर तुम्हाला काय मिळत आहे यामध्ये तर +4चा फरक मिळत आहे. पण या H आणि K मध्ये कितीचा फरक आहे +3चा फरक आहे. त्यामुळे या ठिकाणी काय होईल तुमचं आउट कोणतं राहील दुसरी तुमची ऑर्डर राहील म्हणजे गटात न बसणारा पर्याय दुसरा राहील. ओके, नेक्स्ट बघा मालिका पूर्ण या ठिकाणी करायची आहे तुम्हाला. बघा ORUX. ओके, बघा यामध्ये कितीचा फरक आहे +3चा फरक आहे. ओके, त्यानंतर +3चा फरक आहे आणि त्यानंतर एक्स नंतर जर +3 केलं तर काय येईल ए या ठिकाणी येईल. ओके, ए वाला बघा पहिलं ऑप्शन आणि तिसरं ऑप्शन आहे. ओके, त्यानंतर बघा LQV आणि ए. ओके, यामध्ये जर बघितलं आपण तर एल आणि क्यू मध्ये +5चा फरक येत आहे. क्यू आणि व्ही मध्ये पण +5चा यामध्ये पण +5चा. त्यानंतर ए नंतर +5 काय येईल तुमचं ए नंतर +5 काय येईल एफ या ठिकाणी यायला पाहिजे. ओके, ए नंतर एफ ऑप्शन बघा ए नंतर या ठिकाणी ए आहे हा ऑप्शन तर कटला काय राहील तुमचं पहिलं ऑप्शन करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा संबंधित अक्षरे तुम्हाला या ठिकाणी निवडायचे आहे. बघा या ठिकाणी या पदाचा जसं या पदाशी संबंधित आहे तसंच तुम्हाला या पदाचा समोरच्या पदाशी संबंध सिलेक्ट करायचा आहे 4 ऑप्शनपैकी. ओके, तर बघा यू आणि आर मध्ये कितीचा फरक दिसत आहे तुम्हाला
यू आणि आरमध्ये -3चं. ओके, -3 या ठिकाणी यू आणि आरमध्ये फरक आहे. त्यानंतर एच आणि ईमध्ये सुद्धा -3चा फरक आलेला आहे. ओके, बघा -3 -3. तर टी नंतर जर -3 केलं तर काय येईल? क्यू येईल. ओके, टी नंतर -3 काय केलं तर काय येईल? क्यू येईल. आणि त्यानंतर जी नंतर -3 केलं तर काय येईल? या ठिकाणी डी येईल. ओके, क्यू डी तुमचं काय असेल? आन्सर असेल. बघा, दुसरा ऑप्शन या ठिकाणी काय असेल? करेक्ट असेल. ओके, त्यानंतर बघा बघा जीचा संबंध ज्या प्रकारे जीईचा संबंध म्हणजे या पहिल्या पदाचा संबंध दुसऱ्या पदाशी आहे, तसंच या ठिकाणी पण तिसऱ्या पदाचा संबंध चौथ्याशी आहे. तसंच तुम्हाला काय करायचं आहे? 5व्याचा 6व्याशी संबंध या ठिकाणी 4 ऑप्शनपैकी तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. ओके, तर बघा या ठिकाणी जी आहे आणि जी नंतर एच आहे, लगेच आहे. ओके, त्यानंतर आर आहे आणि त्यानंतर एस आहे, म्हणजे लगेचवाला पद आहे. ह्यामध्ये कितीचा फरक आहे? +1चा फरक आहे. ओके, बघा तर +1चा फरक आय नंतर लगेच जे आहे, त्यानंतर बघा यू नंतर लगेच व्ही आहे. पण या ठिकाणी सी नंतर लगेच काय पाहिजे होतं? डी पाहिजे होता. इथं हा ऑप्शन कटलं. एस नंतर लगेच टी पाहिजे होता. हा पण ऑप्शन कटलं. तुमच्याकडे काय राहिलं? 2 ऑप्शन या ठिकाणी राहिले आहेत. त्यानंतर बघा ई आणि एच. ओके, आणि या ठिकाणी टी आणि डब्ल्यू यामध्ये कितीचा फरक आहे? +3चा फरक आहे. तर बघा +3 ए नंतर बघा जी नंतर के +3चा फरक येत आहे का? नाही. ओके, 4चा फरक येत आहे. त्यामुळे हा ऑप्शन सुद्धा कटलं. काय राहिलं तुमचं? ए नंतर डी +3चा या ठिकाणी फरक येत आहे, म्हणून तुमचं ऑप्शन नंबर 2 काय असेल? करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा काय म्हणत आहे? खाली दिलेल्या अक्षर शृंखला लक्षात घ्या म्हणत आहे. त्या शृंखलेत 5 आणि 6 या अंकाच्या जागा आपसात बदलल्या तर तयार होणाऱ्या नवीन शृंखलेत उजव्या टोकापासून 8व्या क्रमांकावर कोणते अक्षर असेल म्हणताय. ओके, उजव्या टोकापासून 8व्या क्रमांकावर. बघा जर आपल्याला मोजताना 5 आला तर त्या ठिकाणी आपण 6 घेणार आणि 6 आला तर त्या ठिकाणी 5 घेणार. ओके, तर बघा काय म्हणत आहे? उजव्या टोकापासून 8वा. ओके, बघा 1 2 3 4 5 6 7 आणि 8 काय येत आहे? क्यू येत आहे. 5 6ची तर काही भानगडच नाही. ओके, म्हणजेच तुमचं तिसरं ऑप्शन या ठिकाणी करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा विधाने आणि निष्कर्ष आहेत. बघा पहिला विधान, सर्व नकाशे लाल आहेत. ओके, बघा नकाशे या ठिकाणी सर्व नकाशे काय आहेत? लाल आहेत. ओके, लाल. बघा त्यानंतर बघा काही गुलाबी लाल आहेत म्हणत आहे. काही जे गुलाबी आहेत गुलाबी ते काय आहेत? लाल आहेत. ओके, ही बघा ही जी डायग्राम आहे ती या प्रकारे सुद्धा बनू शकतं. ओके, तर बघा काय होत आहे? निष्कर्ष चेक करा. काही लाल नकाशे आहेत. बघा या लालपैकी जो पार्ट आहे तो काय आहे? नकाशा आहे. म्हणजे काय होतं? पहिला जो निष्कर्ष आहे तो बरोबर आहे. त्यानंतर बघा सर्व गुलाबी नकाशे आहे म्हणत आहे. या ठिकाणी बघा सर्व जे गुलाबी आहे, सर्व गुलाबी ते नकाशे राहतील का? कारण या ठिकाणी लालचा पार्ट आहे हा गुलाबीचा. ओके, म्हणून या ठिकाणी दुसरा निष्कर्ष चूक ठरेल. त्यानंतर बघा एकही नकाशा गुलाबी नाही. ओके, बघा एकही नकाशा गुलाबी नाही म्हणत आहे. म्हणजे बघा ही जी डायग्राम बघितली तर नकाशावाला जो पार्ट आहे तो गुलाबीमध्ये जाईल ना, म्हणजेच काय होईल? हा पण जो निष्कर्ष आहे तो गलत ठरणार. फक्त एक निष्कर्ष जो राहील तो काय राहील? बरोबर राहील. म्हणजेच बघा दुसरा ऑप्शन केवळ निष्कर्ष एक तर्कसंगत आहे. दुसरा ऑप्शन तुमच्या या ठिकाणी काय असेल? करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा विधाने आणि निष्कर्ष आहे पुन्हा. बघा पहिलं विधान, एकही बी ए नाही. बघा एकही बी जो आहे हा बी वाला पार्ट काय नाही? ए नाही. ओके, यामध्ये कोणताही रिलेशन नाही. त्यानंतर बघा काय म्हणत आहे? काही सी बी आहेत. बघा काही जे सी आहेत ते काय आहेत? बी आहेत. ओके, आता निष्कर्ष वाचा. काय म्हणतात? काही सी ए नाहीत म्हणताय. काही जे सी आहेत ते काय नाहीत? ए नाहीत. बरोबर आहे या ठिकाणी. ओके, नाहीच आहेत. त्यानंतर बघा सर्व ए सी आहेत. सर्व ए सी आहेत म्हणत आहे. सी राहू शकतात का? नाही राहू शकत. ओके, म्हणजेच या ठिकाणी जो केवळ निष्कर्ष 2, ओके केवळ निष्कर्ष 2 काय राहील? तर्कसंगत राहील. दुसरा ऑप्शन तुमच्या या ठिकाणी करेक्ट असेल. नेक्स्ट बघा गहाळपद तुम्हाला या ठिकाणी ओळखायचं आहे. बघा पहिलं ऑप्शन जर बघितलं, पहिलं लेटर तर ते काय सारखं आहे, त्यामुळे आपण पहिलं लेटरमधला फरक आपण चेक करणार नाही. ओके, त्यानंतर बघा यम आहे या ठिकाणी. ओके, यम आणि आरमध्ये कितीचा फरक आहे? +5चा फरक आहे. त्यानंतर आर आणि डब्ल्यूमध्ये +5चा फरक आहे. डब्ल्यू आणि बीमध्ये +5चा फरक आहे. ओके, +5चा फरक फॉलो होत आहे, म्हणजे समोर कितीचा फरक राहील? +5चा फरक राहील. म्हणजेच बी नंतर जर +5 केलं ओके तर काय येईल तुमच्या या ठिकाणी? जी येईल. ओके, तर बघा जी कुठं आहे? इथं नाही आहे, इथं नाही, इथं नाही. म्हणजेच कुठं आहे? तिसऱ्या ऑप्शनमध्ये आहे. म्हणजे तिसरा ऑप्शन काय असेल?
करेक्ट असेल. ओके. नेक्स्ट बघा. बघा यामध्ये जो संबंध दिसत आहे तुम्हाला, तोच संबंध कशामध्ये पाहिजे? या 4 ऑप्शनपैकी एकामध्ये तोच संबंध तुम्हाला ओळखायचा आहे. तर बघा एफ नंतर ई म्हणजेच आपण या दिशेने जर गेलं तर काय होतं आहे? डी नंतर ई, ई नंतर एफ म्हणजेच +1चा फरक होत आहे. ओके, +1चा. ओके. जर आपण या दिशेने गेलं तर ओके, म्हणजे उजव्या बाजूकडून डाव्या बाजूकडे गेलं तर +1चा फरक दिसत आहे. त्यानंतर बघा टी यू व्ही यामध्ये पण +1चा फरक आहे आणि त्यानंतर व्ही आणि एक्स जर बघितलं तर कितीचा फरक येत आहे? +3चा फरक येत आहे. ओके, सॉरी +2चा फरक येत आहे आणि एक्स आणि झेडमध्ये +2. तर बघा काय होत आहे, पहिल्या याच्यात या दिशेने जर गेलं तर काय होत आहे? +1चा फरक, त्यानंतर दुसरा जो वर्ड आहे त्यामध्ये पण +1चा फरक आणि तिसरा जो वर्ड आहे त्यामध्ये +2चा फरक. ओके. तर बघा 4 ऑप्शनपैकी जर तुम्हाला चेक केलं तर तिन्ही ऑप्शनमध्ये हा फरक तुम्हाला दिसणार नाही. यामध्ये बघा MNOP ओके, +1चा फरक दिसत आहे. पी नंतर आर ओके 2चा फरक आणि आर नंतर टी 2चा फरक, म्हणजे तिसरं ऑप्शन तुमचं काय असेल? करेक्ट असेल. ओके. नेक्स्ट बघा. बघा गहाळ पद या ठिकाणी पण ओळखायचं आहे तुम्हाला. बघा PLHD ओके, यामध्ये बघा पी आणि एल यामध्ये -4चा फरक, त्यानंतर एल आणि एचमध्ये पण -4, एच आणि डीमध्ये पण -4 आणि डी नंतर -4 जर केलं तर काय येईल? -4 किती येईल? जेड येईल ना, जेड येईल. ओके. तर बघा त्यानंतर बघा QZIR ओके, यामध्ये जर बघितलं तर +9चा फरक आहे, त्यानंतर पण 9चा फरक दिसत आहे, 9चा फरक या ठिकाणी दिसत आहे. आर नंतर 9 जर घेतला आपण तर काय येईल? ए येईल. ओके, आर नंतर 9 काय येईल? ए येईल. म्हणजेच तुमचं जे दुसरं ऑप्शन राहील, सॉरी तिसरं ऑप्शन हे काय असेल?